हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 26 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे 2024 मध्ये भारताचा कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी 75वा। हा 75वा प्रजासत्ताक दिवस आहे यावर्षीचा। 26 जानेवारी रोजी देशामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। यावर्षीचा हा 75वा प्रजासत्ताक दिवस आहे। भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान अंगीकार केले होते आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधान देशामध्ये लागू करण्यात आलं होतं। यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची उपस्थिती राहणार आहे। या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जी परेड होणार आहे यामध्ये फ्रान्सचा एक दलसुद्धा सामील होणार आहे। यामध्ये 33 सदस्यीय बँड दल आणि 95 सदस्यीय मार्चिंग दलचा समावेश हा असणार आहे। महिला दस्त्यामध्ये पहिल्यांदा 100 महिला कलाकार या सामील होणार आहेत। लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्ली पोलीस महिला तुकडी देखील या परेडमध्ये सहभागी असणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये नुकताच 100 ई-बस सुरू करण्यात आल्या आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी जम्मू काश्मीर। जम्मू काश्मीरमध्ये नुकताच 100 ई-बस सुरू करण्यात आलेल्या आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमध्ये नवीन 100 ई-बससाठी हिरवा कंदील दाखवलेला आहे। जम्मू काश्मीरमधील 11 रूटवर हे बसेस चालणार आहेत। स्मार्ट सिटी लिमिटेडने 100 बसेस जम्मू काश्मीरमध्ये चालविण्यासाठी जवळजवळ 950 कोटी रुपये इतके खर्च केलेले आहेत। या बसेसमध्ये डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे। टॉप अँड ट्रान्झिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करण्याची पद्धत या ई-बसेसमध्ये देण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। $3 ट्रिलियन बाजारमूल्य असलेली जगातील पहिली सॉफ्टवेअर कंपनी कोणती ठरली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मायक्रोसॉफ्ट। अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्ट ही $3 ट्रिलियन बाजारमूल्य असलेली जगातील पहिली सॉफ्टवेअर कंपनी ठरलेली आहे। मायक्रोसॉफ्टने नुकताच $3 ट्रिलियन अर्थात 249.40 लाख करोड रुपयांचे बाजारमूल्य हे पार केलेलं आहे। बाजारमूल्यानुसार मायक्रोसॉफ्ट जी कंपनी आहे जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी ठरलेली आहे, तर ॲपल ही पहिल्या क्रमांकावर आहे। मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे। हिची स्थापना झालेली आहे 4 एप्रिल 1975। मुख्यालय आहे वॉशिंग्टनमध्ये। संस्थापक आहेत बिल गेट्स आणि पॉल ॲलन आणि सध्या मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आहेत सत्या नडेला। पुढचा प्रश्न पाहूया। अफ्तानी कापड कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याला नुकताच GI टॅग प्राप्त झाला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश। हे जे अफ्तानी कापड आहे एक प्रकारचं वस्त्र आहे आणि हे अरुणाचल प्रदेश राज्याशी संबंधित असून याला नुकताच GI टॅग प्राप्त झालेला आहे। अरुणाचल प्रदेशमधील एकूण 12 उत्पादनांना नुकताच GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे। आत्तापर्यंत एकूण अरुणाचल प्रदेशमधील 18 उत्पादनांना हा GI टॅग देण्यात आलेला आहे। 12 उत्पादनात नुकताच भौगोलिक संकेतांकने देण्यात आलेले आहेत। त्यात अफ्तानी कापड, मोनपा आदी, गेलो, ताई खामती, निशी वस्त्र, मोनपा हस्तकागद, सिंगपो चहा, तसेच अपोंग दावो, आगन्यात बाजरी, मारवा अपो इत्यादी वस्तूंना हा GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे। तर अरुणाचल प्रदेशमधील आहे अरुणाचल प्रदेश, राजधानी आहे इटानगर, मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू, राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच 2023 वर्षाकरिता किती व्यक्तींना जीवनरक्षा पदक पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 31। यावर्षी 31 जणांना 2023 वर्षाकरिता जीवनरक्षा पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 31 जणांना जीवनरक्षा पदक मालिका पुरस्कार प्रदान करण्यासाठी मंजुरीही दिलेली आहे। या 31 पुरस्कारांमध्ये 3 सर्वोत्तम जीवनरक्षा पदक, 7 उत्तम जीवनरक्षा पदक तर 21 जीवनरक्षा पदकांचा समावेश हा आहे। एकूण 3 श्रेणीमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात: सर्वोत्तम जीवनरक्षा पदक, उत्तम जीवनरक्षा पदक आणि जीवनरक्षा पदक। ज्यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी मानवी धैर्याची अपवादात्मक कृती दाखवली आहे अशा व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात। या पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांच्या साहस आणि निस्वार्थी कृत्याबद्दल त्यांना सन्मानित हे केलं जात असतं। पुढचा प्रश्न पाहूया। ICC मेन्स वन डे क्रिकेटर ऑफ द इयर 2024 म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए विराट कोहली। विराट कोहली याची ICC मेन्स वन डे क्रिकेटर ऑफ द इयर 2023 निवड करण्यात आलेली आहे। तर भारतीय फलंदाज विराट कोहली चौथ्यांदा ICC मेन्स वन डे क्रिकेटर ऑफ द इयर निवडला गेला आहे। या अगोदर विराट कोहलीला 2012, 2017, 2018 वन डे क्रिकेटर ऑफ द इयर ठरलेला होता। 2023 वर्षामध्ये विराट कोहलीने एकूण 27 वन डे सामने खेळलेले आहेत।
त्यात त्याने 1377 रन्स बनवले आहेत. यात 6 शतके आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. तसे त्याने 1 विकेट आणि 12 झेल देखील घेतलेले आहेत. तर महिला ICC वन डे क्रिकेटर ऑफ द इयर पाहायला गेलं तर श्रीलंकेच्या चमारी अथापतूला महिला ICC वन डे क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच पार पडलेल्या तिसऱ्या G77 दक्षिण शिखर परिषदेचे भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी व्ही मुरलीधरन यांनी नुकताच पार पडलेल्या तिसऱ्या G77 दक्षिण शिखर परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व हे केलेलं आहे. तर G77 दक्षिण शिखर परिषद युगांडातील कंपाला या ठिकाणी पार पडली आहे. 20 ते 23 जानेवारी दरम्यान या परिषदेचं आयोजन हे केलं गेलं होतं. या परिषदेला भारताकडून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री श्री व्ही मुरलीधरन हे उपस्थित होते. G77 दक्षिण शिखर परिषदेची पहिली बैठक जी आहे 10 ते 14 एप्रिल 2000 रोजी क्युबा येथे, तर दुसरी परिषद 12 ते 16 जून 2005 रोजी हेल्डा कतार येथे पार पडली होती. 15 जून 1964 रोजी 77 विकसनशील देशांनी मिळून G77 समूहाची स्थापना ही केली होती. सध्या या समूहाच्या सदस्य देशांची संख्या 77 वरून वाढून 134 इतकी झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच फ्रान्समध्ये पार पडलेल्या 2024 ग्रँड प्रिक्स कुस्ती स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय कुस्तीपटूने कांस्य पदक मिळवलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी रविकुमार दहिया. या भारतीय कुस्तीपटूने या फ्रान्समध्ये ज्या पार पडलेल्या आहेत ग्रँड प्रिक्स कुस्ती स्पर्धा यामध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे. फ्रान्समधील नीस येथे या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. ग्रँड प्रिक्स डी ग्रँड्स हेनी डेग्लेन कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या रविकुमार दहिया याने 61 किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदक हे मिळवलेलं आहे. त्याने या स्पर्धेमध्ये कझाकिस्तानच्या कैरात अमिरातेवला पराभूत केलेला आहे. दुखापतीमुळे त्याला एप्रिलमधील आशियाई चॅम्पियनशिपसह 2023 संपूर्ण हंगामाला मुकावं लागलं होतं. ग्रँड प्रिक्स डी फ्रान्समध्ये विजयी पुनरागमन केल्याने दहियाचे 61 किलो फ्रीस्टाईल प्रकारात पुनरागमन हे झालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मिस अमेरिका 2024 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए मॅडिसन मार्श हिने मिस अमेरिका 2024 स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेलं आहे. तर 2024 मिस अमेरिका सौंदर्य स्पर्धा फ्लोरिडा ऑर्लॅंडो येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये हवाई दलाच्या पायलट असलेल्या मॅडिसन मार्श हिने सौंदर्य स्पर्धा जिंकलेली आहे. ती भौतिकशास्त्राची पदवीधारक आहे. 2018 पासून स्वादिपिंडाच्या कर्करोगाच्या संशोधनासाठी जागरूकता आणि निधी उभारण्यात ती सक्रियपणे सहभागी असते. तिच्या आईच्या स्मरणार्थ वडील आणि बहिणीसोबत मिळून व्हेटेनी मार्श फाउंडेशन ती चालवत आहे. 22 वर्षीय असलेली मॅडिसन मार्श ही मिस वर्ल्ड स्पर्धा 2024मध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. DCB बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी प्रवीण कुट्टी. प्रवीण कुट्टी यांची DCB बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रवीण कुट्टी भारतीय रिझर्व्ह बँकेने DCB बँकेचे MD आणि CEO म्हणून त्यांना मान्यता दिलेली आहे. 29 एप्रिल 2024 पासून त्यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. पुढील 3 वर्षासाठी ते या पदावर कार्यरत राहणार आहेत. त्यांना रिटेल बँकिंग SME बँकिंगमध्ये 32 वर्षाचा अनुभव आहे. या अगोदर त्यांनी सिटी बँकमध्ये देखील सेवा दिलेली आहे. DCB बँकेमध्ये रिटेल MSME SME आणि कृषी बँकिंगची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. 28 एप्रिल 2024 रोजी मुरली नटराजन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची नियुक्तीही लागू होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 14वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी विशाखापट्टणम. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी 14वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे. 14वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा 22 जानेवारी 2024 रोजी विशाखापट्टणम येथील AP पोलीस ग्रेहाउंड प्रशिक्षण केंद्रामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त आहेत A रविशंकर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी 16 राज्यांनी आपले एलिट कमांडो फोर्स पाठवलेले आहेत. या स्पर्धा एका आठवड्यात 5 टप्प्यात आयोजित करण्यात आल्या आहेत. सहभागी फोर्सचे कौशल्य, तग धरण्याची क्षमता आणि टीमवर्कची चाचणी या स्पर्धांमध्ये घेतली जाणार आहे. इंटेलिजन्स ब्युरो IBची एक तज्ज्ञ टीम या कमांडोंचे मूल्यांकन हे करणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात उंच राम मंदिर कोठे बांधले जाणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पर्थ. ऑस्ट्रेलियामधील पर्थ या ठिकाणी जगातील सर्वात उंच राम मंदिर हे उभारण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियामधील पर्थ शहरामध्ये जगातील सर्वात उंच राम मंदिर बांधले जाणार आहे. या मंदिराची उंची अंदाजे 721 फूट इतकी असणार आहे. ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरामध्ये श्रीराम वैदिक अँड कल्चरल ट्रस्टतर्फे राम मंदिर बांधलं जाणार आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत डॉक्टर दिलावर सिंग. हे मंदिर 150 एकर जागेमध्ये उभारण्यात येणार आहे.
मंदिर परिसरात हनुमान वाटिका, सीता वाटिका, जटायू बाग, शबरी वन, जामवन सदन, नलनीर टेक्निकल आणि गुरु वशिष्ठ नॉलेज सेंटर उभारण्यात येणार आहे. मंदिरामध्ये शिवसप्तसागर नावाचा तलाव देखील बांधण्यात येणार असून यामध्ये भगवान शंकरांची 51 फुटाची मूर्ती बसवण्यात येणार आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.